पत्त्यांवर दिले. आता संभाव्यता प्रकरणातील हे असं उदाहरण आहे जे पेपरला पण बऱ्याच वेळा आलेलं आहे. योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅट मधून एक पत्ता काढला तर खालील घटकांची संभाव्यता काढा. पत्ते पत्ते जे आपण पत्ते खेळतात, ताशचे पत्ते, त्या पत्त्यामध्ये 52 पत्ते असतात, म्हणजे 52 पत्त्याचा जो संच असतो, आणि त्या 52 पत्त्यामधून एकच पत्ता काढला. मग काढलेला पत्ता लाल मिळणे, म्हणजे काढलेला उचललेला पत्ता लाल असणे, याची संभाव्यता काढायची, या घटने संभाव्यता काढायची. दुसरी घटना आहे काढलेला पत्ता इस्पिकचा मिळणे. या घटने या आपल्या दोन घटना दिलेल्या आहेत, या दोन्ही घटनेची आपल्याला संभाव्यता काढायची आहे. पण त्याच्या आधी हा जो प्रयोग आहे, या प्रयोगात जो आपल्याला एक पत्ता काढायचा आहे, तर त्याची आपल्याला नमुना अवकाश बनवावा लागेल. तर समजा, तर लिहायचं, समजा समजा यस नमुना अवकाश आहे, अवकाश आहे. समजा यस नमुना अवकाश आहे. आता आपल्याला याचा संच बनवायचा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पत्ते तर 52 आहे आणि एक पत्ता काढला तर त्याच्या शक्यता 52 असतात, मग 52 पत्त्यांना संचामध्ये कसं लिहिणार? तर 52 पत्ते संचामध्ये लिहायचे नाही. तर यामध्ये एकूण 4 चिन्ह असतात. पहिलं असते बदाम, चौकट, किलवर आणि इस्पिक. बदामचे 13 पत्ते, चौकटचे 13 पत्ते असतात, किलवरचे 13 पत्ते असतात आणि इस्पिकचे पण 13 पत्ते असतात. म्हणजे 13 चोक 52, 13 13 13 13, 13 चोक 52 पत्ते असतात. तेच आपण 13च्या प्रमाणे आपण ते पत्ते दाखवणार आहे संचामध्ये. म्हणून लिहूया संच 13 बदाम पत्ते, 13 चौकट पत्ते, त्यानंतर 13 किलवर पत्ते, किलवर पत्ते, आणि 13 कोणता राहिला? इस्पिक, इस्पिक पत्ते. हा, बघा बरं, 13 के 13 के 13, 13 दुने 26, 13 त्रिक 39 आणि 13 चौक 52, म्हणजे 52 पत्ते या ठिकाणी झालेले आहे. म्हणजे एन, एन म्हणजे काय? या नमुना अवकाशामध्ये जेवढे काही घटक येतात त्यांची संख्या, संख्या म्हणजे नंबर, नंबरचा यन, आणि नंबर कोणाचा? तर यसचा. कारण ह्या संचाला आपण यस या अक्षराने दाखवत आहे, म्हणून यन कंसामध्ये यस बरोबर झाले 52. ठीक आहे. आता पहिली घटना, घटना ए, घटना ए, घटना ए काय आहे? काढलेला पत्ता लाल मिळणे. काढलेला पत्ता लाल मिळणे. हा, लाल मिळणे. आता प्रश्न हा आहे की जे 52 पत्ते असतात, त्या 52 पत्त्यामध्ये लाल रंगाचे पत्ते किती असतात? आता एकूण पत्ते तर 52 असतात, आणि त्या 52 पत्त्यामध्ये लाल रंग आणि काळा रंग अशा दोन रंगाचे पत्ते असतात. मग जेवढे पत्ते लाल रंगाचे असतात तेवढेच पत्ते काळ्या रंगाचे असतात. मग 52 चे अर्धे करा, 52 चे अर्धे 26 लाल रंगाचे आणि 26. 26 52 रंगाचे. त्यानंतर हा, त्यानंतर काय करायचं आपण? तिची नमुना अवकाश काढायचा घटना एचा. तर यामध्ये आपण जे आधी नमुना अवकाश काढलेला आहे, याच्यामध्ये बदामचे पत्ते आणि चौकटचे पत्ते असतात लाल रंगाचे. याच्यामध्ये हे दोन येणार, 13 बदाम पत्ते, बदाम पत्ते, आणि 13 इस्पिक पत्ते, इस्पिक पत्ते. ठीक आहे. हा, किती होईल? 13 का 13, 13 2 26, म्हणजेच यन ए. सर पीक नाही खेळत. चौकट, सर चौकट यन पत्ते ए. तिथे. चौकट हा, पत्ते सर. चौकट चौकट चौकट, हा चौकट. ओके, चौकट. किती येईल आता? एन ए, 13 के 13, 13 2 26. ठीक आहे. आता काढायची आपल्याला घटना याची
संभाव्यता. संभाव्यता इंग्रजीमध्ये प्रॉबिलिटी म्हणतात. तर आता प्रॉबिलिटी शब्दाचा पहिलं अक्षर असते पी. ठीक आहे. आता संभाव्यता आपल्याला काढायची घटना ए ची, म्हणून इथे कंसामध्ये आपण ए लिहिणार. त्यानंतर बरोबर. आता आपल्याजवळ एन ए आहे, एन ए. ठीक आहे. एन ए आणि एन ए तसेच एन एस आहे. एन ए भागीला एन एस, एन ए भागीला एन एस. ठीक आहे. बरोबर. आता एन ए किती आहे? 26 आहे. ठीक आहे. एन एस 52 आहे. आता भाग जाते का? भाग जात असेल तुम्ही द्यायचा. 26 मध्ये आणि 52 मध्ये भाग जाते 26 ने. 26 का 26, 26 दुने 52, म्हणजे 1/2 उत्तर येणार. ठीक आहे. त्यानंतर ही झाली घटना ए ची संभाव्यता. दुसरी घटना आहे घटना बी, काढलेला पत्ता इस्पिकचा मिळणे. घटना बी काय? काढलेला पत्ता इस्पिकचा मिळणे. काढलेला पत्ता इस्पिकचा मिळणे. ठीक आहे. काढलेला पत्ता इस्पिकचा मिळणे. मग इस्पिकचे कोणते पत्ते आहे? किती पत्ते? इस्पिकचे 13 पत्ते आहे. ठीक आहे. म्हणजे जो काही पत्ता निघणार ह्या 13 मधूनच निघणार. ठीक आहे. 13च्या व्यतिरिक्त निघणार नाही. म्हणून घटना बी चा आपण बनवूया संच. तर ते याच्यामध्ये काय येणार? हेच 13 पत्ते येणार. 13 इस्पिक पत्ते. ठीक आहे. म्हणजे आणि जे हे आहे एन बी, एन बी का बरं घेतलं? कारण घटना बी आहे. किती? 13च आहे. आता घटना बी ची संभाव्यता. आता आपण जी संभाव्यता काढली मगाशी घटना ए ची, त्याच्यामध्ये आपण ए घेतला होता कारण घटना ए ची संभाव्यता होती. आता आपण घेणार पी कंसामध्ये बी, कारण घटना बी ची संभाव्यता आहे. आता यामध्ये आपल्या जो घटना बी ची जे नमुना घटकांची संख्या आहे ती आहे एन बी. एन बी आहे. आणि एन एस हा छेदामध्ये एन एस हा जो आहे तो पहिला आपण काढला तोच लिहिणार. ठीक आहे. एन बी आहे 13 आणि एन एस आहे 52. भाग जाते 13 आणि 52 मध्ये. तर 13 एका 13 आणि 13 52, 104 हे आलेलं उत्तर या घटना बी च. अशा रीतीने हा प्रश्न सोडवावा लागतो.